रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली, एक प्रेझेंटेशनही दिलं आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये जे प्रश्न उपस्थित केले ते खरंच धक्कादायक आहेत। खरं तर गोष्ट छोटी डोंगरा एवढीही आणि त्याआधी अमोल मिटकरी आणि इतर लोकांनीही खूप प्रश्न उपस्थित केलेले होते अजितदादा यांच्या अपघातावरती आणि हा घातपात आहे याबद्दल छगन भुजबळही बोलले होते। एकूणच काय तर घातपात झालाय हे फिक्स आहे। मग आता प्रश्न पडतोय हा घातपात केला कोणी? रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेतून कुठेतरी संशयाची सुई म्हणा किंवा काहीतरी प्रफुल्ल पटेल यांच्या नावाशी संबंधित येत आहे। मग हा घातपात नेमका राजकारणातून झाला, हा घातपात सत्तेच्या वादातून झाला की हा घातपात पैशांच्या व्यवहारातून झाला की हा घातपात वर्चस्व वादातून झाला? हे सगळे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत आणि या घातपातामागे अजितदादांचे स्वकीय की भाजपचं राजकारण हे कोण या सगळ्या गोष्टींमागे आहे हा प्रश्न आता उभ्या महाराष्ट्राला पडतोय। अर्थात याचे उत्तर या सामान्य जनतेला कुणीही मिळू देणार नाही आणि हा प्रश्न सुद्धा इतर लोकांच्या घातपातासारखा अनुत्तरित राहील। परंतु याबद्दल कुठलेही अपडेट असतील तर ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच, परंतु प्रश्न विचारणं हे आपलं काम आहे आणि तो आपण आता या सत्तेला विचारलाच पाहिजे।